श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये 30 सप्टेंबर 2024 रोजी योगायोगाने पितृपक्षातील मासिक शिवरात्र आणि मासिक प्रदोष आलेला आहे। तर आपल्याला आज मासिक शिवरात्रीचे शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांचे अतिशय महत्त्वाचे तुमचे दुःख त्रास संकट संपत नसेल तर त्यासाठी काही प्रभावशाली उपाय पाहायचे आहेत। पितृपक्षातील मासिक शिवरात्र ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच आपल्या पितरांनाही प्रसन्न करून घेण्याची शेवटची शिवरात्र आहे। पितृपक्षातील मासिक शिवरात्री दिवशी पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे। असे केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते। पितरांचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात प्रगती आणि मानसन्मान वाढतो। त्यामुळे पितृपक्षातील मासिक शिवरात्री दिवशी आवर्जून कामे करावेत। भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती 1 लोटा जल अर्पण करावे। विधिवत भगवान शिवशंकरांची आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा करावी। पितृपक्षातील शिवरात्री दिवशी विशेष करून गायीला चारा खाऊ घातल्याने किंवा जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी करून ती पोळी गायीला खाऊ घातल्याने भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्याने श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितृही संतुष्ट होतात असे शास्त्रात विशेष करून सांगितले आहे। गायीला गवत खाऊ घातल्याने कुटुंबावर नेहमी आशीर्वाद राहतो। तर मैत्रिणींनो, आत्ता जाणून घेऊयात भगवान शिवशंकरांचे शिवपुराणातील पितृपक्षातील मासिक शिवरात्रीचे उपाय। नंबर 1, ज्या मुलामुलींचे 30-35 वर्ष झाले विवाह होत नसेल, पितृपक्षामध्ये जी शिवरात्र आलेली आहे त्या शिवरात्रीला शिवपुराणानुसार शिवरात्री दिवशी 1 बुंद शुद्ध गायीच्या दुधापासून बनवलेले तूप एका बोटाला लावून ज्या मुलामुलींचे लग्न होत नाही त्या व्यक्तीचे स्मरण करून भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या तुपाने मनोभावे लेपन करावे। त्यानंतर ती उंगली अशोक सुंदरीच्या स्थानावर महाराज सुखदेव यांची पत्नी पिवरी नाव घेऊन तुपाचे बोट लावावे आणि 1 लोटा जल मनोभावे समर्पित करावे। त्या व्यक्तीचे विवाह जुळून येतील। नंबर 2, श्राद्ध पक्षाच्या शिवरात्री दिवशी फक्त 1 पांढरे फूल देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती मनोभावे समर्पित करावे। तुमच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट व्यवस्थित होत नसेल, लहान मुलं सतत आजारी पडत असतील तर हा उपाय आवर्जून करावा। तसेच तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतात। नंबर 3, कोणत्याही विशेष इच्छापूर्तीसाठी मासिक शिवरात्री दिवशी रुईच्या फुलांची माळ बनवून भगवान शिवशंकरांना अर्पण करावी आणि त्यांना प्रार्थना करावी। तुमचे काम सिद्धीस होते। नंबर 4, घर आणि मुलांसंबंधित खूप समस्या असतील आणि त्या समस्या दूर करण्यासाठी महादेवाला मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती 1 धोत्र्याचे फूल मनोभावे अर्पण करावे आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा शिवशक्ती या नावाने प्रज्वलित करावा। त्यानंतर बेलपत्राच्या झाडाखाली सुद्धा शिवशक्ती या नावाचा दिवा प्रज्वलित करून महामृत्युंजय मंत्राचा 1 जप करावा आणि गरजूंना धान्य दान करावे। तुमच्या समस्या दूर होतील। नंबर 5, शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून दही आणि मध यांचं 1 मिश्रण तयार करा आणि भगवान शिवशंकरांना त्यांचा नैवेद्य दाखवा। आता भक्तिभावाने भगवान शिवशंकरांना नमस्कार करा। असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि कुटुंबातील सुख समृद्धी टिकून राहील। नंबर 6, जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर प्रत्येक मासिक शिवरात्रीला 1.25 किलो तांदूळ शिवमंदिरात दान करा। त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा। हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। कर्जातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवशंकर तुम्हाला मार्ग दाखवतील। 7, विवाहित जोडप्याने पितृपक्षातील शिवरात्रीच्या दिवशी गरजू ब्राह्मण पती पत्नीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून त्यांना आदराने खाऊ घालावे आणि मिठाई फळे कपडे दान करावेत। असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो, विवाहित जीवनातील अडथळे दूर होतात। 8, शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नींनी एकत्र बसून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी आणि तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे।
असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि प्रत्येक संकटापासून त्यांचे संरक्षण होते. 9. जे मुलं कॉम्पिटिशन एक्झामला बसले आहेत किंवा इंटरव्ह्यू देत आहेत त्या मुलांनी मेहनत तर करावीच आणि जी पितृपक्षामध्ये मासिक शिवरात्री आलेली आहे त्या दिवशी त्या मुलांनी बेलपत्राच्या मधल्या पानावर शुद्ध गाईचे तूप लावावे आणि देवादिदेव महादेवाला मनोभावे अर्पण करावे. ते बेलपत्राच्या दांडीचा भाग हा उत्तरेकडे असायला पाहिजे, म्हणजे जिथून जलाधारीतून पाणी पडते त्या दिशेने असावे. तर हे बेलपत्र पितृपक्षातील शिवरात्रीला समर्पित केले तर हे निश्चित आहे की पुढील शिवरात्री येईपर्यंत आपले काम झालेले असेल. पितृपक्षातील शिवरात्री ही साधारण शिवरात्र नसून अत्यंत महत्त्वाची शिवरात्र आहे. नंबर 10. पितृपक्षातील शिवरात्री दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून शिंपडा आणि दाराच्या दोन्ही बाजूंना हळद आणि गुलाबजल मिक्स जल यापासून स्वस्तिक बनवावे. यानंतर प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाची पूजा करावी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा आणि शिवमंत्राचा ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं जप करावा. असे केल्याने ग्रह नक्षत्राचे शुभ फल मिळून कालसर्पदोषासह अनेक दोषापासून मुक्ती मिळते. घरातील निगेटिव्हिटी वाईट बाधा दूर होते. 11. पितृपक्षाच्या शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरावर 1 लोटा जल हळूहळू शक्यतो 20 वेळेस ते जल भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित करावे. त्याचे फळ काय असते तर भगवान शिव आपले रूप ठेवून पितरांना ते भाग देण्यासाठी चालू करतात. चुकूनही त्या पितृपक्षामध्ये आपल्याला भगवान शिवाच्या शिवलिंगावर 1 लोटा जल समर्पित करायला वेळ मिळाला नसेल तर पितृपक्षाच्या शिवरात्री दिवशी आवर्जून 1 लोटा जल समर्पित करावे. शिवमहापुराण कथा सांगते की रोज आपण आपल्या पितरांसाठी तर्पण केले नसेल, पूजाही केली नसेल तर शिवरात्री दिवशी 20 वेळा जल अर्पण केल्याचे फळ आपल्या पूर्वजापर्यंत 1 वेळेस आपण असे जल समर्पित केल्याने मिळते. 12. पितृपक्षाच्या शिवरात्री दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा 1 दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये भीमसेन कापूर टाकावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तर बाहेर पडते पण आपल्या पितरांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. 13. शिवरात्री दिवशी संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस आपल्या उशीच्या खाली 5 वस्तू ठेवल्याने तुमचे जीवन किस्मत चमकेल. नंबर 1. हिरवी विलायची, भाग्य उदयास येईल. लसणाची 1 पाकळी, नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीचे 1 पान, सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. छोटा हळकुंडाचा तुकडा, नोकरीमध्ये वृद्धी होते. धनसंपदाची कमतरता पडत नाही आणि 1 रुपयाचा शिक्का, आर्थिक परेशानी दूर होते. नंबर 14. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात की शिवरात्री दिवशी जो व्यक्ती माझ्या मंदिरामध्ये शिवशक्ती या नावाचा 1 दिवा प्रज्वलित करेल तसेच बेलपत्राच्या झाडाखाली शिवशक्ती या नावाचा प्रदोष काळामध्ये दीप प्रज्वलित करेल त्या व्यक्तीच्या घरामध्ये, संसारामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये कधीही अडथळे येणार नाहीत. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 15. पितृपक्षाच्या शिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये बाबा देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच 1 सफेद फूल, अखंड 11 तांदूळ मनोभावे समर्पित करून 1 लोटा जल समर्पित केल्याने देवादिदेव महादेव 3 महिन्याच्या आत तुमच्या मनामध्ये जी इच्छा ठेवून हा उपाय करता श्रद्धेने आणि विश्वासाने त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते. 16. 30 सप्टेंबर मासिक शिवरात्र आहे. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की 1 बेलपत्र, त्या बेलपत्राच्या बरोबर मध्यभागी पिवळे चंदन लावून तुम्ही घरी शिवलिंगावरती हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा शिवमंदिरात केला तर अतिउत्तम. बेलपत्राच्या दांडीला धरून शिवलिंगावरती ते बेलपत्र समर्पित करावे आणि नंदीच्या पाठीमागे बसून घरी करत असाल तर आसनावर बसावे आणि 2 मिनिट मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. यामुळे तुमच्या मनामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे ती दूर होते असे विशेष म्हटले आहे. मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करावा. 17. पितृपक्षात आपण कावळ्याला भोजन दिले असेल पण तुम्हाला कावळ्याला खाऊ घालणे शक्य नसेल तर
मासिक शिवरात्रीच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते. एक पान गच्चीत ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला पितृदोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते. आपण कळत नकळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो. निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यावर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. या काळात मादी कावळ्याला पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते. कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवतात, मोलाची कामगिरी पार पाडतो. पिंपळ, वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षाचे पुनरुत्पादन कावळ्याच्या मार्फत होत असते, म्हणून तर कावळ्यांना शनीचे प्रतीक मानतात. नंबर 18. हा उपाय विशेष करून सोमवारी करायचा आहे. जर तुम्हाला सोमवारी करायला जमत नसेल तर मासिक शिवरात्री दिवशी करावा. एक चौकोनी कागद घेऊन त्या कागदाच्या मध्यभागी ज्या व्यक्तीकडून तुमची रक्कम येणे बाकी आहे त्यांचे नाव लाल शाईने लिहावे. त्याच्यावरती 2 पांढरी फुले आणि चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती आपल्या उजव्या मुठीत धरून 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. त्यानंतर ही पुडी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती वाहावी. हा उपाय मासिक शिवरात्रीपासून सलग 11 सोमवार करावे. 2-3 सोमवारपर्यंत तुमचे काम होईल. 19. पारिजातकाच्या फुलाला शिवपुराणामध्ये विशेष महत्त्व सांगितले आहे. पारिजातकाचे फूल असं असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषला किंवा शिवरात्रीला जर समर्पित केले तर त्याने आपल्याला अतिबल प्राप्त होते. आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत. नंबर 12. 20. भगवान शिवशंकरांना सोमवार समर्पित आहे. त्याचप्रमाणे शिवरात्र, प्रदोष, अष्टमी हे दिवस सुद्धा समर्पित आहेत. म्हणून जो व्यक्ती खूप चिडचिड करतो, खूप आडवे-तिडवे बोलतो त्या व्यक्तीसाठी 1 पांढरे फूल, 1 बेलपत्र आपल्यासोबत घेऊन देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदोष काळामध्ये जाऊन समर्पित करावे. थोड्या वेळ भगवान शिवाचे नामस्मरण केल्यानंतर पांढरे फूल उचलून आणावे आणि ते फूल प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या वृक्षाखाली समर्पित करावे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर बेलपत्राच्या झाडाखाली माती उचलून आपल्या घराच्या द्वाराचे स्पर्श करावे आणि जो व्यक्ती क्रोध करतो त्या व्यक्तीला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती लावावी. त्या व्यक्तीचा क्रोध हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि घरात शांती आणि आनंद यायला सुरुवात होतो. नंबर 21. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी मासिक शिवरात्रीच्या दिवशी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 28वा अध्याय प्रदोष काळामध्ये 7 नंतर मनोभावे वाचावा. त्या व्यक्तीचे विवाह जुळून येतील, विवाहातील अडथळे दूर होतील. मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये ओम गौरी शंकराय नमः हर हर महादेव टाईप करायचे आहे आणि लाईकसुद्धा करायचे आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेअर करायचे आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.